ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत। अखेर आता अर्जुन चैतन्यला घरी बोलवून घेत साक्षीचा खोटा मुखवटा फाडणार असतो। सायलीने आता साक्षीच्या कुणालच्या मिठीतील फोटो प्रूफ मिळवल्याने मालिकेमध्ये आता मोठा धमाका होणार असतो व अखेर आता अर्जुनच चैतन्यला सत्याची जाणीव करून देत त्या झटक्यात त्याचे डोळे उघडवणार असतो। परंतु इथेच आता एक मोठा ट्विस्ट येणार असतो, कारण मूर्ख चैतन्य परत एकदा त्या खोटाड्या साक्षीवरती विश्वास ठेवून आता साक्षीला सुभेदारांच्या घरी घेऊन आलेला असतो व त्याचवेळी अर्जुन आता चैतन्यवर खूपच भडकलेला असतो। तर आता सायली आणि अर्जुन चैतन्यसमोर सत्य कसं घेऊन येणार व त्यानंतर साक्षीचा खोटा मुखवटा चैतन्यसमोर कसा फाडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर अखेर आता रियुनियनमधून आल्यानंतर अर्जुन खूपच खुश असतो, परंतु आता सायली स्वतःच्या मनात म्हणते की आता तुमच्या या सुखाच्या क्षणी मला इथे आता मिठाचा खडा टाकावा लागणार आहे, कारण मला आता चैतन्य सरांचा जीव वाचवावा लागेल। असं म्हणत आता सायलीने चैतन्य त्याला जसं साक्षीने स्वतःच्या जाळ्यात अडकवलं आहे त्याचप्रमाणे तिने कुणाला अडकवलेलं असतं हे सत्य आता अर्जुन समोर घेऊन आलेली असते। तेव्हा अर्जुन खूपच घाबरलेला असतो। अर्जुनला भीती वाटत असते की ज्या साक्षीने आपला मित्र कुणाल याचा जीव घेतला तीच साक्षी आता चैतन्याच्या मागे लागली आहे आणि साक्षी काही करू शकते, कोणत्याही थराला जाऊ शकते। त्याचमुळे अर्जुन खूपच घाबरलेला असतो। तर सायली अर्जुनला धीर देत म्हणते की सर, ज्या साक्षीने तुमचा मित्र कुणाल याचा जीव घेतला आहे ना त्याला तुम्ही गमावला आहे, परंतु आपल्या दोघांना मिळून आता चैतन्य सरांना वाचवायचं आहे आणि हे युद्ध आपण दोघे मिळून लढणार आहोत, त्यामुळे असे हरून जाऊ नका। मी तुमच्या सोबत आहे, आपण मिळून चैतन्य सरांना साक्षीच्या तावडीतून सोडवूया, असं म्हणून आता सायलीने धीर दिलेला असतो। तर दुसऱ्याच दिवशी आता अर्जुन लगेचच चैतन्यला फोन करतो आणि चैतन्य जेव्हा अर्जुनचा फोन रिसीव्ह करतो तेव्हा जरा चैतन्यला अजबच वाटलेलं असतं की अर्जुनचा अचानक आपल्याला फोन कसा काय आला। आणि त्यानंतर चैतन्यला अर्जुन म्हणतो की हे बघ चैतन्य, तू सर्व काही आता भांडण वगैरे आपल्यातले वाद विसरून जा, मला ना तुला खूप इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे, त्यामुळे तू प्लीज मला भेटायला येशील का? तेव्हा आता चैतन्य म्हणतो ठीक आहे, तू कुठे भेटणार आहे हे फक्त सांग। त्यावरती आता अर्जुनला भीती वाटत असते, कारण साक्षी इतकी खोटारडी मुलगी असते की त्यानंतर ती आता चैतन्यला स्वतःच्या जाळ्यात अडकवून आता रडण्याचं नाटक करत, खोटं नाटक करत अर्जुन कसा खोटा आहे हे चैतन्यसमोर दाखवून देते आणि हेच सर्व काही व्हायला नकोय म्हणून अर्जुन आता मुद्दामून चैतन्यला स्वतःच्या घरी बोलावतो। तर अखेर आता अर्जुनने त्याचं काम फत्ते केलेलं असतं, परंतु मूर्ख चैतन्य साक्षीला म्हणतो की अर्जुनचा फोन आला होता आणि अर्जुनने त्याच्या घरी मला भेटायला बोलवलं आहे। तेव्हा साक्षी म्हणते अर्जुन सरांनी, परंतु का, कशासाठी? तेव्हा चैतन्य म्हणतो मला माहीत नाही साक्षी, परंतु आपल्याला जायला लागेल। तर आता साक्षीला खूपच भीती वाटत असते, कारण रियुनियनमध्ये केदारने स्वतःहून साक्षीसमोर कुणालचा विषय काढलेला असतो आणि साक्षीला वाटायला लागतं की त्या मूर्ख केदारने अर्जुनला सर्व काही खरं सांगितलं नसेल ना, कारण कुणालचा विषय निघाल्यानंतर केदारला सर्व काही आठवलं तर नसेल ना, जर असं झालं असेल ना तर माझी वाट लागेल, असं म्हणून आता साक्षी घाबरतच चैतन्यसोबत सुभेदारांच्या घरी गेलेली असते। तर तिथे आता जेव्हा साक्षीला सुभेदार परिवार चैतन्यसोबत आलेला बघतो तेव्हा त्यांना धक्का बसतो। तर तिथे आता पूर्णाजी म्हणते चैतन्यला की ही मुलगी इथे काय करते? तेव्हा चैतन्य म्हणतो हे बघा पूर्णाजी, तुम्हाला याचं वाईट वाटेल की साक्षी इथे आली आहे, परंतु माझं एक ऐकता का, मला स्वतःहून अर्जुनने फोन करून बोलवलं आहे आणि त्याचं काहीतरी माझ्याकडे इम्पॉर्टंट काम आहे म्हणूनच आम्ही आलो आहोत। तेव्हा आता घरातील सर्वांना साक्षीला पाहून खूपच राग आलेला असतो, परंतु अर्जुनने स्वतःहून बोलवलं आहे म्हटल्यानंतर कल्पना चैतन्यला सांगते की ठीक आहे, अर्जुन त्याच्या रूममध्ये आहे, तुम्ही जाऊन भेटू शकता। तर लगेच आता जेव्हा चैतन्य आणि साक्षी अर्जुनकडे, तर सायली सुद्धा आता त्यांच्या मागे मागे लगेचच रूममध्ये जाते। तेव्हा जेव्हा अर्जुन साक्षीला चैतन्यसोबत बघतो तेव्हा अर्जुनला खूपच राग आलेला असतो आणि अर्जुन म्हणतो या मुलीला घेऊन तू इथे कशासाठी आला आहेस चैतन्य? तेव्हा अर्जुनला चैतन्य म्हणतो की तुझं काहीतरी इम्पॉर्टंट काम होतं ना,
आणि साक्षी माझ्यासोबत आली आहे कारण ती माझ्यासोबत होती. मी तिला अर्ध्या रस्त्यात तर सोडून येऊ शकत नव्हतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघ, तू या मुलीला इथे कशासाठी घेऊन आला आहेस? मला ना तुला खूप इम्पॉर्टंट काहीतरी सांगायचं आहे. प्लीज तू या मुलीला इथून पाठव. तेव्हा चैतन्य म्हणतो की साक्षी माझ्यापासून दूर नाही जाणार. तुला जे काही बोलायचं आहे ते माझ्या समोर बोल. तर अर्जुनचा आता संताप व्हायला लागलेला असतो. तर आता सायलीसुद्धा अर्जुनला धीर देते आणि चैतन्याला म्हणते, हे बघा चैतन्य भाऊजी, मला असं वाटतं की अर्जुन सरांना खरंच खूप इम्पॉर्टंट काहीतरी तुम्हाला सांगायचं आहे. मी आणि साक्षी बाहेर जातो. तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही मिळून बोला ना. तेव्हा आता साक्षीने एक मार्ग काढलेला असतो, परंतु मूर्ख चैतन्य साक्षीतच अडकलेला असतो आणि तो म्हणतो की नाही, साक्षी इथून कुठेही जाणार नाही. तुम्हाला जर काही सांगायचं असेल तर ते सर्व काही तिच्याच समोर सांगावं लागेल. तर अर्जुन आता चिडत असतो आणि चैतन्याला म्हणतो की तुझं डोकं बंद पडलं आहे का चैतन्य? अरे ही मुलगी तुझ्यासाठी चांगली नाही आहे. या मुलीनेच आपली मैत्री तोडून टाकली आहे. तुला कळत कसं नाही आहे चैतन्य? तू प्लीज या मुलीला तुझ्या आयुष्यातून काढून टाक. असं म्हटल्यानंतर चैतन्याच्या डोक्यात तिळक जाते आणि तो म्हणतो, अर्जुन, तू काहीतरी इम्पॉर्टंट माहिती सांगण्यासाठी मला बोलवलं होतं ना. मग साक्षी माझ्यासोबत आली आहे म्हटल्यानंतर तुला तिचा का प्रॉब्लेम आहे? तुझ्या डोळ्यामध्ये सतत साक्षी माझ्यासोबत असते हे खूपच आलं आहे आणि सतत तुला साक्षीचा राग येतो. मला माहिती आहे की हिच्या अण्णांनी प्रताप काकाची फसवणूक केली, परंतु त्यांना त्यांची शिक्षा भेटली आहे ना. मग तू साक्षीवर तिच्यावरती का चिडत आहेस? आणि तिचंसुद्धा माझ्यावरती खूप प्रेम आहे अर्जुन. तुझ्या ना डोक्यामध्ये खूप सारे गैरसमज भरले आहेत. तर आता अर्जुन आणि चैतन्य या दोघांचे आवाज वाढलेले असतात. तेव्हा घरातील सर्वच जण अर्जुनच्या खोलीमध्ये येतात. तर आता कल्पनामध्ये काय झालं आहे? तुम्ही परत वाद घालायला लागला आहात का? तर तिथे आता चैतन्य म्हणतो की हे बघ कल्पना मावशी, साक्षी आणि मी एकमेकांवरती प्रेम करतो आणि त्यानंतर आम्ही दोघांनी एकमेकांना लग्न करण्याचं वचन सुद्धा दिलं आहे. परंतु अर्जुनला साक्षी माझ्या आयुष्यात असण्याचा काय प्रॉब्लेम आहे ना, हेच मला नाही समजत आहे. जसं प्रत्येक वेळी अर्जुन जी काही गोष्टी करत असतो त्या सर्व गोष्टींमध्ये सायली त्याची साथ देते ना, ती त्याची बायको आहे ना. मग तसंच आता साक्षी माझी होणारी बायको आहे, ती माझ्यासोबत असणारच ना. मग अर्जुन साक्षीला बाहेर का पाठवायला सांगतोय मला हेच समजत नाही. तर आता चैतन्य कल्पनाला म्हणतो की सॉरी मावशी, मी खरं तर अर्जुनची भेट घेण्यासाठी इथे आलो होतो, परंतु अर्जुनची लक्षणं काही मला ठीक वाटत नाही आहेत आणि मला असं वाटतं की आम्ही वाद वाढवायला नको आहे. असं म्हणून आता चैतन्य साक्षीला घेऊन निघून चाललेला असतो. तेव्हा आता अर्जुनचा खूपच संताप व्हायला लागलेला असतो. तर सायली आता सर्वांना सांगते की मी यांना समजावते, तुम्ही सर्वजण खाली जा. तर त्यानंतर आता चैतन्याला वाचवण्यासाठी अर्जुनची धडपड असते, परंतु अर्जुन म्हणतो, हा चैतन्य मूर्ख आहे का सायली? याला कसं कळत नाही आहे की साक्षी त्याच्यासाठी धोकादायक आहे. मी माझा मित्र कुणाल गमावला आहे, मला चैतन्याला नाही गमवायचं आहे. तर आता सायली अर्जुनला शांत होण्यासाठी सांगत असते, परंतु अर्जुन खूपच रडायला लागलेला असतो. तर सायलीच्या अचानक लक्षात येतं की रियुनियन पार्टीमध्ये आता केदारने स्वतःहून साक्षीसमोर कुणालचा विषय काढलेला असतो आणि त्याने हे सुद्धा म्हटलेलं असतं की मी कदाचित तुला कुणालसोबत पाहिलं होतं. तर आता सायली म्हणते की अर्जुन सर, आपल्याकडे ना एक मार्ग आहे. हे बघा, आपल्याकडे फक्त एकच पुरावा आहे ना, हा फोटो, परंतु आपण खूप सारे पुरावे अजून मिळवू शकतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्ही काय बोलताय? तर सायली सांगते की हो, रियुनियन पार्टीमध्ये आता तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रांशी गप्पा मारत होतात ना, त्याचनंतर मी साक्षी आणि केदार भाऊजी या दोघांमधलं बोलणं ऐकलं होतं. म्हणजे त्यांचा असा समज होता की त्यांनी साक्षीला कुणालसोबत पाहिलं आहे आणि ते खोदून साक्षीला कुणालबाबत माहिती विचारत होते, परंतु साक्षी तिचे विषय टाळत राहिली. कदाचित आपण केदार भाऊजींसोबत कॉन्टॅक्ट केला तर, म्हणजे ते तुमचे मित्र आहेत, कदाचित जसं आपल्याला या रियुनियनमध्ये काही फोटोज मिळाले त्यात आपण एक फोटो आपल्याला भेटला आहे, तसंच आपण त्यांच्याकडून अजून काही फोटो प्रूफ असतील तर ते पुरावे मिळवू शकतो आणि त्यानंतर आपण त्या साक्षीचा खोटा मुखवटा चैतन्य सरांसमोर फाडू शकतो आणि आपण चैतन्य सरांना वाचवू शकतो. तुम्ही असं धीर खचून जाऊ नका. सर्वात आधी मला असं वाटतं की आपण तुमचा मित्र केदार यांच्याकडून ते फोटोज मिळवायला हवे आहेत आणि त्यानंतर कुणालच्या घरीसुद्धा आपल्याला अजून काही पुरावे मिळू शकतात सर. त्यामुळे तुम्ही असं खचून जाऊ नका. आपण सर्वात आधी पुरावे गोळा करूयात आणि त्यानंतर
साक्षीवरती खरा वार करूयात. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की मला काहीच समजत नाही आहे मिसेस सायली, मी काय करू? मी चैतन्याला किती समजवतोय परंतु तो समजूनच घ्यायला तयार नाही आहे. आपली चैतन्य आपल्यावरती विश्वास ठेवेल का? तेव्हा सायली म्हणते की त्यांना ठेवावा लागेल. आपण आता महिपती शिकरेच्या बाबतीत जे केलं तेच इथे करायचं आहे. म्हणजे आपण सर्वात आधी सर्व काही प्रूफ गोळा केले, सर्व काही पुरावे मिळवले आणि त्याच नंतर आपण कोर्टात केस लढली आणि आता महिपती शिकरे जेलमध्ये आहे. त्याचप्रमाणे आपण आधी पुरावे सर्व काही गोळा करूयात आणि त्यानंतर खोट्या साक्षीचा मुखवटा फाडूयात, तिचा पर्दाफाश करूयात. तेव्हा चैतन्य भाऊजीचे डोळे उघडतील आणि चैतन्य भाऊजींना त्यांच्या चुकीचीही जाणीव होईल आणि आपण याच प्रकारे चैतन्य सरांचा जीव वाचवू शकतो. तर अखेर आता सायलीने भन्नाटयुक्तीने एक वेगळाच मार्ग काढलेला असतो. तर आता अर्जुन त्या मार्गामध्ये सायलीची साथ कशी देणार आणि अर्जुन आणि सायली दोघे मिळून खोट्या साक्षीचा पर्दाफाश करत तिला आता तिच्या गुन्ह्यांची शिक्षा देत चैतन्याला तिच्या जाळ्यातून कसं वाचवणार हे आपण येणाऱ्या भागातच पाहणार.